हॅलो फ्रेंड्स. तर आज आपण बघणार आहोत हंसोदक विषयी माहिती. तर आपण या आधीच्या लेक्चरमध्ये बघितलं होतं शरद ऋतू. तुम्हाला मी सांगितलं होतं शरद ऋतू हा एक्झामला युनिव्हर्सिटीमध्ये SAQ हा येणारच, आणि तो जर नाही आला तर हंसोदक येईल. आणि आपण काय करू शकतो, शरद ऋतूमध्ये हंसोदकचं एक्सप्लेन करू शकतो आणि हंसोदकमध्ये शरद ऋतू सुद्धा एक्सप्लेन करू शकतो. तर हे इम्पॉर्टंट आहे आपल्यासाठी दोन गोष्टी. तर हंसोदक म्हणजे काय? तर हंसोदक म्हणजे आपण पहिले बघू, तप्तांशु किरणे शीतांशु रश्मीभि समनंताद रात्र अगस्त उदय निर्विश. म्हणजे काय? सुची हंसोदक नामा. याचा अर्थ काय की हंसोदक म्हणजे काय हे या लाईन मध्ये सांगितलेले आहे. हे इथून ते इथपर्यंत की हंसोदक कसे तयार होते. तर हंसोदक कसे तयार होते? अगस्त ताराच्या प्रकाशाने सिद्ध झालेले जल, त्याला काय म्हणतात? हंसोदक. आता काय असतं, शरद ऋतू आहे, ठीक आहे. शरद ऋतूमध्ये हा अगस्त तारा येतो. आपल्याला माहिती आहे कॉन्स्टेलेशन असतात, तर त्याच्यामधला जो अगस्त तारा आहे हा फक्त शरद ऋतूमध्येच आपल्या पृथ्वीच्या जवळ येतो, म्हणून आपल्याला तो शरद ऋतूमध्ये दिसतो जवळ. आणि त्यामुळे त्याच्या किरणांमध्ये जो अगस्त तारा आहे, रात्री अगस्त तारा दिसतो, तर काय घ्यायचं, एका भांड्यामध्ये पाणी घ्यायचं, प्यायचं पाणी, शुद्ध पाणी, आणि ते त्या प्रकाशामध्ये ठेवायचं, अगस्त ताऱ्याच्या प्रकाशामध्ये. तर त्याच्या किरणांनी ते पाणी सिद्ध होईल, शीत होईल, आणि त्याच्यामध्ये चांगले घटक जातील. आणि हे अहोरात्र ठेवायचं, म्हणजे रात्रभर जोपर्यंत तो तारा आहे तोपर्यंत ते पाणी तसं ठेवायचं त्याच्या प्रकाशाने. तसं जर ठेवलं तर नंतर आपल्याला जे शुची म्हणजे जे स्वच्छ पाणी मिळेल त्याला हंसोदक म्हणायचं. हे पाणी हंसोदक झालं. आता हे कसं असतं, नाम निर्मल मल जिज्जलम न अभिशंती न वा वृक्षम पानादिशु अमृतोपम. म्हणजे काय, तर हे हंसोदक हे स्वच्छ आणि शुद्ध जल आहे, जे अगस्त ताऱ्याच्या पाण्याने सिद्ध झाले आहे, किरणाने सिद्ध झाले आहे. ते स्वच्छ आणि सुंदर जल आहे. ते हंसोदक निर्मल असते, ते कोणतेही त्याच्यामध्ये दुष्टी नसते. अभिसंधी म्हणजे स्रोतसांमध्ये अवरोध करणारे नसते. अभिसंधी नसते. स्रोतसांमध्ये अवरोध म्हणजे काय, आपली बॉडी आहे त्याच्यामध्ये वेगवेगळ्या प्रकारचे स्रोत असतात. स्रोतस म्हणजे काय, बेसिकली एक हॉलो थिंग, म्हणजे लाईक पाईपलाईन असते आपल्या बॉडीमध्ये असं समजून घ्या. आणि ते पाईपलाईन सपोज हॉलो असणार आहे, तर मग त्याच्यामध्ये आणि ती आपल्या ब्लडमध्ये वेगवेगळे जे आपले धातू आहेत 7, ती फ्लो करत असते. आणि जर त्याच्यामध्ये अवरोध झाला, अवरोध म्हणजे काय, तर ब्लॉकेज. तर ब्लॉकेज झाला तर आपले 7 धातू हे तयार होणार नाही, त्यांचे वहन होणार नाही बॉडीमध्ये. म्हणून हे अभिसंधी आहे, म्हणजे अभिसंधी नसते. म्हणजे हे पाणी जर पिले तर ते आपल्या स्रोतसांमध्ये ब्लॉकेज घडवून आणणार नाही. वृक्ष नसते, कारण हे शरद ऋतूमध्ये आहे, तर ऑब्विसली ते वृक्ष नसणार आहे, कारण हा विसर्ग काळ आहे. आणि काय आहे, अमृताप्रमाणे. तर हे इतके शुद्ध असते, इतके स्वच्छ असते, अभिसंधी असते, याच्यामध्ये खूप गुणांनी युक्त असते हे, म्हणून हे अमृताप्रमाणे याचे त्याला उपमा दिली आहे. कफ पित्ताचे शमन करते. हे काय करते, कफ आणि पित्ताचे शमन. आपण शरद ऋतू बघितला होता, त्याच्यामध्ये काय होतं, जो पित्त दोष असतो त्याचा प्रकोप होतो, ठीक आहे. तर त्याच्यामध्ये जो कफ दोष आहे त्याचे सुद्धा शमन होते. तर तेच याच्यामध्ये सुद्धा दिले, कारण हंसोदक हे शरद ऋतूमध्ये असते, म्हणून कफ आणि पित्ताचे शमन हंसोदक करते. तर म्हणजे त्याच्यामुळेच हे हंसोदक आपल्याला शरद ऋतूमध्ये पिणे हे खूप चांगले असते. आणि हे असे हंसोदक आपण बघितले, ते तुम्ही लिहून घ्या. आता नेक्स्ट पॉइंट आहे, आणि आपला लास्ट पॉइंट आहे या चॅप्टरचा, ऋतुसंधी. ऋतुसंधी याच्या नावातच आहे, त्याच्या नावात 2 गोष्टी आहेत, ऋतू आणि संधी. ऋतू म्हणजे काय, सीझन. संधी म्हणजे जॉईंट. जी आपण आपले आयुर्वेदामध्ये जे आपले जॉईंट असतात, हाताचे, पायाचे, बॉडी मधले, तर त्याला संधी म्हणतात. तसंच तोच अर्थ आपण इथे घेऊ शकतो. ऋतुसंधी म्हणजे 2 ऋतूंचा जोड किंवा संबंध.
तर ऋतुसंधी. तर ऋतुसंधी काय असते? ऋतू अंत्य आदी सप्ताह ऋतुसंधी ऋतुस्मृता, ही म्हणजे ऋतुसंधी. ऋतुसंधी म्हणजे काय सांगितलंय? चालू किंवा संपत असलेल्या ऋतूचा शेवटचा सप्ताह म्हणजे 7 दिवस आणि पुढे येणाऱ्या ऋतूचा पहिला सप्ताह, अशा 14 दिवसांच्या काळास ऋतुसंधी म्हणतात. सिंपल आहे. आधीचा ऋतू आहे, आपण एक एक्झाम्पल बघूया. सपोज वर्षा ऋतू आहे, सध्या वर्षा ऋतू चालू आहे. याच्यानंतर कोणता येणार आहे? शरद ऋतू. ठीक आहे. तर मग आता वर्षा ऋतूचा जो लास्टचा 7 दिवस असेल, जे लास्टचा जो आठवडा असणार आहे तो, प्लस जो शरद ऋतू पुढे येणार आहे त्याचा स्टार्टिंगचा पहिला आठवडा, ते 7 दिवस इक्वल्स टू 14 डेज झाले, 14 दिवस झाले. तर यांनाच आपण म्हणणार आहे ऋतुसंधी. आता ऋतुसंधी, तर त्याचा हे काय आहे, त्याच्यात काय करायचे असते? तर तत्रपूर्व विधी त्याचं सेवनीय अपरक्रमात, म्हणजे काय की या संपण्याच्या ऋतूचा आहार विहार कर्म यांचा हळूहळू त्याग करायचा आहे. आता का बरं करायचा? आणि पुढील ऋतूचा आहार विहार कर्म हळूहळू सुरू करा. तर इथे काय दिलं माहिती का, की ऋतुसंधी हे आपल्या लाईफमध्ये, म्हणजे आपल्या डेली लाईफमध्ये खूप इम्पॉर्टंट आहे, आपल्या हेल्थसाठी सुद्धा. कारण हे जे ऋतू आहे, तर हे जे आहे त्याच्याप्रमाणे आपली बॉडी ही वर्क करत असते. आपल्याला गरमीमध्ये घाम येतो, उन्हाळ्यामध्ये घाम येतो, तसेच हिवाळ्यामध्ये स्वेटिंग होते. तेच आपली बॉडी त्या ऋतूमध्ये डेव्हलप होत जाते, ॲडॅप्ट होत जाते. तर तसंच हे ऋतुसंधीमध्ये आपली बॉडी जे ॲडॅप्ट होते ती आपोआप, पण आपण सुद्धा तिला काही गोष्टीचा त्याग आणि काही गोष्टींना सुरू करून आपण तिला चांगलं ठेवू शकतो, आपले आरोग्य सांभाळू शकतो. तर काय करायचं आहे ऋतुसंधीमध्ये? जो आता चालू महिना आहे, तर त्याचे जे शेवटचे 7 दिवस आहेत त्याच्यामध्ये काय करायचं? वर्षा ऋतू आहे सपोज, तर वर्षा ऋतूचा आता शेवटचे सपोज आठवडा चालू आहे, तर आपण काय करणार? वर्षा ऋतूची जी ऋतुचर्या होती, ठीक आहे, त्याचा तो आहार विहार होता, तो आपण हळूहळू त्याचा त्याग करणार आहे. ठीक आहे. आणि नंतर काय करणार आहे? पुढील ऋतूचा आहार विहाराचा चालू करायचा आहे. म्हणजे आता शरद ऋतू येईल तर त्याचा आहार विहार स्टार्ट करायचा घ्यायला. म्हणजे काय करायचं बेसिकली, सपोज हे आहे वर्षा ऋतू, ठीक आहे, तर याचे आपण 4 भाग केले, 4 भाग. तर आता याच्यामध्ये काय करायचं? वर्षा ऋतूचा जो आहार विहार आहे, सपोज हे वर्षा ऋतूचा आहार विहार, तर आपण फर्स्ट काय करायचं? लास्टच्या आठवड्यात 1/4 आहार हा त्याग करायचा. ठीक आहे. मग त्याच्यानंतर 2/4, मग 3/4, आणि मग पूर्णच वर्षा ऋतूचा आहार लास्टच्या दिवशी वर्षा ऋतूचा कॅन्सल करायचा. आणि तसंच जर शरद ऋतूचा धरला तर शरद ऋतूचा आहार आपण काय करायचा? हळूहळू घ्यायचा. पहिले 1/4, मग हे 2/4, मग 3/4, आणि मग नंतर पूर्ण शरद ऋतूचा आहार विहार आत्मसात करायचा. म्हणजे असं हळूहळू वर्षा ऋतूचा आहार सोडायचा आणि हळूहळू वर्षा ऋतूचा आहार घ्यायचा, चालू करायचा. तर ते का बरं करायचं? कारण एकदमच बंद किंवा सुरू केल्यास असात्मज रोग होतात. आता मला ऋतुसंधीमुळे मी आहार विहाराचे पालन नाही केले, त्याच्यामुळे मला सुद्धा व्हायरल इन्फेक्शन झालं. तर ते का बरं? कारण मी एकदमच दुसरी एक अपोजिट गोष्ट खाल्ली जी त्या ऋतूमध्ये योग्य होती. तर त्याच्यामुळे काय झालं, मी एकदमच केलं ना ते. जर हळूहळू मी जर स्टार्ट केलं असतं तर माझी बॉडी हळूहळू त्याला अडॉप्ट होते. पण जर एकदमच आपण बॉडीला काही दुसरे घटक दिले तर ती त्याला अडॉप्ट व्हायला तिला हे होतं आणि ती ॲडव्हर्स इफेक्ट दाखवू शकते. तर तसंच असात्मज रोग म्हणजे काय, की आपल्या बॉडीमध्ये जे दोष असतात, जे धातू असतात, तर ते समान असतात त्या ऋतूमध्ये आहार विहार आपण योग्य घेतल्यामुळे. पण जर आपण अचानकच आहार विहार चेंज केला, सपोज वर्षा ऋतूचा लास्ट डे आणि शरद ऋतूचा फर्स्ट डे, लगे आपण दुसऱ्या दिवशी लगेच आतापर्यंत वर्षा ऋतूचा आहार विहार घेतला, नेक्स्ट डेला लगेच शरद ऋतूचा स्टार्ट केला, तर आपली बॉडीला समजणार नाही की काय चालू आहे आपल्या बॉडीमध्ये. तर ते असात्मज होऊन जाईल. तर ते आपले धातू आणि दोष
इम्बॅलन्स होऊन जाते सगळे आणि असाथमज आपल्याला रोग होते. त्यामुळे ही ऋतुसंधी ही खूप इम्पॉर्टंट आहे, कारण आपल्याला याच्यामध्ये हळूहळू आहार विहार हा आधीच्या ऋतूचा सोडायचा आहे आणि नंतरच्या पुढील येणाऱ्या ऋतूचा चालू करायचा आहे. तर ही अशी रोग असाथमजा ही रोगा शिवसहसा त्याग अशी, कारण हळूहळू जर आपण त्याग केला तर आधीच्या ऋतूचा आणि स्वीकार केला पुढे येणाऱ्या ऋतूचा, तर आपल्याला असाथमज रोग हे होणार नाहीत. तर तसं नाही केलं तर ते होतील. तर ही आपली ऋतुसंधी झालेली आहे. आपला ऋतुचर्या हा चॅप्टर कम्प्लीट झाला. आता नेक्स्ट लेक्चर आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये स्टार्ट करूया आणि त्याच्यामध्ये आपण पुढचा सब्जेक्ट मधला आपला 4th चॅप्टर चालू करू. थँक्यू.